गेल्या 25 वर्षापासून जे लासलगाव आणि पंचक्रोशीमध्ये जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न अद्यापही सोडवले गेलेले नाहीत. 6 महिन्यापूर्वी विधानसभा या ठिकाणी झाली. असं वाटलं होतं की 6 महिन्यानंतर तरी किमान हे प्रश्नाला कुठेतरी वाचा फुटेल, हे प्रश्न कुठेतरी मार्गी लागतील. परंतु आजपर्यंत हे प्रश्न सुटू शकलेले नाही. सगळ्यात मोठा समस्या जी लासलगावकरांसाठी आहे ती म्हणजे पाण्याची. लासलगाव हे शहर जे आशिया खंडातली सर्वात मोठी बाजारपेठ, कांद्याचं व्यापारी संकुल आणि बाजारपेठ असलेले हे शहर, आणि या शहरामध्ये 20-20 दिवस पाणी येत नाही, ही फार मोठी शोकांतिका आहे. आणि गेल्या 25 वर्षापासून आपण हे स्वप्न बघतोय का आज लासलगावला पाणी मिळेल, उद्या लासलगावला पाणी मिळेल, चांगल्या शुद्ध पाणी लासलगावला मिळेल. शुद्ध तर सोडा, पाणीच मिळत नाही. मी आता ऐकतोय की कालच काही ठिकाणी पाणी आलं आहे, आज काही ठिकाणी पाणी आलं आहे. त्या पाण्यात मी पाण्याची टेस्ट घेतली, इतका भयंकर वास येतो आहे. म्हणजे वॉटर ट्रीटमेंट प्लांट आहे की नाही अस्तित्वात, असा प्रश्न माझ्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्याच्या मनात निर्माण होतो आहे. आणि पाणी हा फार ज्वलंत प्रश्न आहे हो. आज आपण जर बघितले तर आज अनेक चिमुकले असतील, घरातील ज्येष्ठ नागरिक असतील, हे आजारी पडत आहेत. आणि आजारी पडण्याचं कारण जे आहे ते म्हणजे पाण्यामुळे बरेचसे लोक आजारी पडत आहेत, कारण पाणी अतिशय बिलकुल बरोबर नाही आहे. आणि एका मंत्री महोदयांच्या मतदारसंघामध्ये पाण्याचे प्रश्न सुटू शकत नाही. एक 17 कोटी रुपयाची काही योजना आपण मागे ऐकतोय की ती दुरुस्ती केली, नवीन केली, तरी अद्याप हे प्रश्न सुटू शकलेले नाही. हे साधारण किती वर्ष या पाण्यासाठी लासलगावकरांना संघर्ष करावा लागणार आहे, याचं उत्तर प्रशासनाने त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे. गटरीच्या बाबतीत जर बघितलं तर लासलगावला कुठेही गटरीचं नियोजन नाही. अतिशय रस्त्यात चिखल का चिखलात रस्ते, अशी परिस्थिती या लासलगावची झालेली आहे. आज 25,000 लोकसंख्येचं हे लासलगाव शहर, पण या शहराला कुठेही नियोजन नाही आहे. ना पाण्याचं नियोजन आहे, ना गटरीचं नियोजन आहे, ना कचरा डेपोचं नियोजन या ठिकाणी व्यवस्थित आहेत. प्रशासन आहे की नाही हा प्रश्न यातून निर्माण होतो आहे. आणि लोकप्रतिनिधी काय करताय? आरोग्याच्या बाबतीत तर बोलायलाच नको. RH ची परिस्थिती अशी आहे, ना तिथं मेडिसिन अवेलेबल आहेत, ना वॅक्सिन तिथं अवेलेबल आहेत, ना सिरम तिथं अवेलेबल आहेत. म्हणजे आज RH ज्या काही सुविधा देण्याचं काम या ठिकाणी प्रशासनाकडनं आणि स्थानिक आमदारांकडनं व्हायला हवं, त्याच्याकडं दुर्लक्ष झालेलं आहे. याच्यावर वाचाही कोणी फोडत नाही. असं दाखवण्यात येतं आहे, असं भासवण्यात येतं आहे की या मतदारसंघामध्ये सगळं आलबेल चालू आहे. आम्ही कोणाकडं जात मागायची? आमच्या घरानं कोणाकडं मांडायचं? बरं, बायपासची काय परिस्थिती आहे? का ते प्रश्न सुटत नाही आहे? शिवनदीच्या बाबतीमध्ये 3-3, 4-4 उद्घाटनं होतात, आम्ही पेपरलाच ऐकतो. परंतु अद्याप कुठलंही पाऊल त्या ठिकाणी उचललं जात नाही आहे. त्याचं शिवशोभीकरणाचं काय झालं आहे? म्हणजे निव्वळ त्यांचे चेले चपाते त्या ठिकाणी जे व्हॉट्सअपवरती फक्त लोकांची दिशाभूल करण्याचं काम करतात. येवल्याला अमुक केलं, येवल्याला तमुक केलं, हे व्हॉट्सअपवर इथं फिरलं जातं. इथं अमुक केलं, इथं तमुक केलं, हे येवल्याला फिरवलं जातं. आणि निव्वळ लोकांची दिशाभूल करण्याचं काम सातत्याने त्यांच्या चेले चपाटे यांच्याकडनं करण्यात येत आहे. आणि एवढ्या समस्या असताना देखील आपण सर्वजण या ठिकाणी गप्प बसलो आहे, हे अतिशय चुकीचं आहे. याला कोणीतरी वाचा फोडली पाहिजे. ट्रॅफिकची समस्या भयंकर आहे. लासलगावमध्ये आजपर्यंत ऑथराईज ट्रॅफिक पोलीस या ठिकाणी नाही आहे. ट्रॅफिक पोलीस या ठिकाणी असणं साहेब गरजेचं आहे. कारण पोलीस स्टेशनमधले 2 कॉन्स्टेबल तुम्ही त्या ठिकाणी उभे करून देतात, ज्यांना ट्रॅफिकचा टी देखील माहीत नाही. ट्रॅफिकची एक नियमावली असते, ट्रॅफिक पोलीस ते बरोबर ती नियमावलीच्या माध्यमातून ते ट्रॅफिक हाताळत असतात.
परंतु गेल्या 25 वर्षामध्ये जिथं या पंचकृषीतून नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातून शेतकरी त्याचा कांदा घेऊन येतो. मोठ्या प्रमाणामध्ये इथे ट्रॅक्टर येतात, मोठ्या प्रमाणामध्ये इथे ट्रक्स येतात आणि इथं कुठलंही नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं नाही आहे. ट्रॅफिकची समस्या या लासलगावसारख्या ठिकाणी आहे, त्याच्यावरसुद्धा कोणी काही बोलत नाही, प्रशासन काही काम करत नाही. म्हणजे हे किती दिवस चालणार आहे? किती दिवस हा अन्याय आम्ही सहन करायचा आहे? आमची पूर्ण पिढी याच्यात गेली, 25 वर्ष गेले म्हणजे एक पिढी गेली साहेब, परंतु आम्हाला न्याय त्या ठिकाणी मिळालेला नाही. परंतु बारामतीसारखं शहर करायला गेले तर 500 वर्ष लागतील, कारण आजची वस्तुस्थिती बघून असं लक्षात येतं आहे किमान ज्या आमच्या बेसिक ज्या गरजा आहेत त्या तरी पूर्ण ह्या ठिकाणी होणं गरजेचं आहे. मग ते पाण्याचे प्रश्न असतील, सातत्याने पिण्याचं पाणी येण्याचा विषय असेल, ड्रेनेजचा विषय असेल, त्याच्यानंतर पूर्ण शहराच्या ड्रेनेजचं नियोजनाचा विषय असेल, किमान ज्या आमच्या बेसिक ज्या गरजा आहेत त्या तरी पूर्ण ह्या ठिकाणी होणं गरजेचं आहे. मग ते पाण्याचे प्रश्न असतील, सातत्याने पिण्याचं पाणी येण्याचा विषय असेल, ड्रेनेजचा विषय असेल, त्याच्यानंतर पूर्ण शहराच्या ड्रेनेजचं नियोजनाचा विषय असेल, कचऱ्याच्या डेपोची विल्हेवाटचा तिथे विषय असेल, आरोग्याच्या संदर्भातले काही प्रश्न असतील, रस्त्याच्या संदर्भातले मग ते कॉलनी असेल. आज मेन रोड, लासलगावचं मेन रोड इतके मोठे मोठे खड्डे झाले, तिथे एखादं झाड लावावं लागेल मला असं वाटतं आहे. आता मेन रोड जी बाजारपेठ आहे, जिथं 25-30 गावातून लोक तिथं सातत्याने वावरतात, त्या बाजारपेठेमध्ये जाण्या येण्यासाठी अनेक मोटरसायकलीहून लोक त्या ठिकाणी पडलेत. चालताना अनेक ज्येष्ठ नागरिकांचे त्या ठिकाणी पाय मुरगळलेत. म्हणजे अशी परिस्थिती त्या मेन रोडला झाली. त्याच्यावर काम होणं गरजेचं आहे. कार्यकर्ता म्हणून ही प्रेस घेतलेली आहे, याच्यात राजकारण नाही आहे, हा जनतेचा आवाज आहे आणि मी मीडियाला चौथा स्तंभ त्या ठिकाणी मानतो. न्यायपालिका असते, विधिपालिका असते, कार्यपालिका असते आणि चौथा स्तंभ म्हणजे आपले सगळे पत्रकार बांधव आहे, जे प्रशासन आणि जनतेच्या मधला दुवा म्हणून त्या ठिकाणी काम करतात. आणि म्हणून माझं जे काही मनातली जी तळमळ होती, माझं जे काही घराणं होतं, मी माझ्या या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून मांडतो आहे. मला विश्वास आहे की या प्रेसनंतर नक्की प्रशासन या ठिकाणी दखल घेईल, लोकप्रतिनिधी या ठिकाणी दखल घेतील. अन्यथा यात जर आपण दखल घेतली नाही तर भविष्यामध्ये कुणाल दराडे फाउंडेशनच्या माध्यमातून या ठिकाणी मोठं आंदोलन करण्यात येईल आणि त्याच्यातून जे काही घडेल त्याला जबाबदार हे प्रशासन या ठिकाणी असेल. मला एवढं नमूद करायचं आहे. धन्यवाद. विषय असा आहे की 6 महिन्यापूर्वी विधानसभा झाल्यानंतर मला असं वाटलं होतं की या सरकारमध्ये गेल्यानंतर काहीतरी एक वेगळं नवचैतन्य या मतदारसंघामध्ये निर्माण होईल आणि ज्या काही गेल्या 25 वर्षापासून जनतेच्या ज्या अपेक्षा भंग झाल्या त्या कुठेतरी मार्गी लागतील. परंतु 6 महिन्यापासून वाट बघतो आहे, कुठे एकही कामाला गती मिळालेली नाही आहे आणि कुठलंही काम पूर्ण झालेलं नाही. म्हणून मला ही पत्रकार परिषद घ्यावीशी वाटली.